शालू म्हणते ते खरं असेल का? हा माझा मोहन नाहीये आणि शिवाय छातीवरचा तीळ सुद्धा दिसला नाहीये. तो तीळच मोहनची ओळख करून देऊ शकतो. हा 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 वृंदा, पोहे केलेस ना ग? काय घमघमाट सुटला माहितीये? गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. आलास वा. कॉफी मिळाली ना तुला? मिळाली ना, तू केली होतीस ना, अमेझिंग होती. काय मग झाला का नाश्ता तयार? आणि आली का ती नवीन बाई? आली का? हो आलीये की. नाश्ता तयार आहे आणि हिचं नाव वृंदा बरं का? लक्षात ठेव सगळ्यांनी, वृंदा हिचं नाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा 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 सुगंध सांगतोय की मी अगदी वेळेत आलोय. काय आजी? हा नेहमीप्रमाणे. बस बस बस. वृंदा वाढायला घे. हा माझा मोहन तर शेंगदाणे खात नाही. बघूयात आता हा खातोय का. अरे अभिमन्यू, काय आहे? आपलं ठरलंय ना, जेवणाच्या टेबलवर फोनला हात लावायचा नाही. किती वेळा सांगायचं? एवढं काय रे त्याच्यामध्ये? अगं ते महत्वाचं. असं कसं आजी? अगं इथे बसल्या बसल्या सकाळी सकाळी तो फोनवरनं करोडोंची डील क्रॅक करतो. अगं तुझा नातू. मग आहेस कुठे? किर्लोस्कर इंडस्ट्रीजचं नाव उगाच एवढं मोठं नाही झालंय. झालं? नाही नाही, आहे ना अजून. पोहे खा आता. मोहनला तर अजिबात शेंगदाणे चालत नाही. अभिमन्यू, आज डील फायनल करणार आहोत ना आपण? नाही, तू काहीच बोलला नाहीस अजून. बोलायचं काय? त्याच संदर्भात आपण क्लायंटला भेटणार आहोत ना. झालाय का नाश्ता रेडी? काय स्पेशल आज? पोहे पोहे. बस 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 पटकन. अरे वा भाऊजी, तुमची सकाळ एवढ्या लवकर झाली? नाही, मला वाटलं कालच्या पार्टी नंतर काय नाही, म्हटलं काय लिंबू पाणी वगैरे काही हवं आहे का? काय गरज नाही. अभि, गव्हर्नमेंटचं नवीन टेंडर आले ना, म्हणजे अजून पोर्टलवर नाहीये. मोठा प्रोजेक्ट आहे. टेंडर भरायला चेकवर मला तुझ्या सह्या लागतील बरं का. तुला सारखे सारखे कशाला रे पैसे हवे असतात? मागच्या महिन्यात नदीवरचं पूल बांधण्याकरता टेंडर निघालं होतं, तेव्हा दिले होते ना पैसे. त्याचं काय झालं? ते टेंडर हातातून गेलं, सांगितलं होतं ना तुला. त्याचे पैसे पण नदीत वाहून गेले वाटतं. काकी प्लीज. राजवर्धन, तुला टेंडर भरायचंय ना, मग टेंडर भरण्यासाठी पैसे जमा तू कर. टेंडर भरल्यावर परत पुढे पैसे लागतील, त्याचं काय करू? टेंडर मिळाल्यावर भांडवलासाठी जे पैसे लागतील ते अभिमन्यू देईल तुला. ती जबाबदारी माझी. मग तर झालं. अहो आई, पण अशी पैशांची उधळपट्टीच. काकी प्लीज, मी एक रिक्वेस्ट करू का?